नमस्कार. आज आपण गाजरापासून सुंदर असे मोदक बनवले आहेत. त्याची संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हीही घरी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपींचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर आपण पाहून घेऊया गाजराचे मोदक आपण कशा प्रकारे बनवले आहेत ते. नमस्कार. आज आपण गणेश चतुर्थी विशेष मोदक तयार करणार आहोत. त्यासाठी बघा साहित्य मी काय काय घेतलेले आहेत. या ठिकाणी बघा मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ चाळून घेतलेलं आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. ही वेलची पावडर घेतलेली आहे 1 चमचा. हे तूप आहे अर्धी वाटी आणि हे काजू बदामचे काप आहेत. याप्रमाणे आपण साहित्य घेतलेले आहेत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण थोडंसं तूप टाकूयात आणि या तुपामध्ये हे ड्रायफ्रूट जे आहेत आपण तुकडे करून घेतलेले ते छान असे परतून घ्यायचे आहेत. झालेले आहेत पहा परतून. आता यांना मी कढईच्या बाहेर काढून घेत आहे. याच कढईमध्ये बघा पुन्हा मी थोडे तूप घालत आहे आणि याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून आपल्याला लालसर असं थोडंसं कमीच गॅसवर मंद आचेवरती पूर्णपणे भाजून घ्यायचे आहे. आपल्याला मंद आचेवर भाजायचं आहे आणि शक्यतो ज्या कढईचं बूड जाड असेल अशी कढई वापरा. त्यामुळे पीठ जे आहे आपलं लवकर खाली करपणार नाही. पीठ भाजत असताना घरामध्ये बघा ह्या पिठाचा एक सुंदर असा सुवास येतो. तेव्हा समजायचं की आपलं पीठ जे आहे व्यवस्थितपणे भाजलं जात आहे. आणि अजिबात आपल्याला हात जो आहे थांबवायचा नाही आहे, कारण तुम्ही जर हात थांबवला तर आपले पीठ जे आहे कढईला खाली लागून करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आहे आपला हात जो आहे सतत फिरवत राहायचा. हे पहा झालं आहे. ह्याला मस्त असा ब्राऊन कलर पण आलेला आहे पहा. आता आपण यांना कढईच्या बाहेर काढून घेऊयात. हे पहा पुन्हा मी थोडंसं तूप टाकत आहे आणि या तुपामध्ये हा गाजर आहे माझ्याकडे बारीक किसलेला, तो याच्यामध्ये आपण टाकून परतून घेणार आहोत. गाजर जो आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला टाका असेल तुम्ही टाका, नाही टाकला तरी काय हरकत नाही आहे. पण टाकल्यानंतर छान दिसतो आपला मोदक, दिसायलाही आणि चवीलाही अजून छान लागतो. म्हणून मी यामध्ये गाजर टाकलेला आहे. बारीक बारीक असा मी त्याला कापून घेतलेला आहे. गाजराचा फक्त आकार बदलेपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे. गाजर आकाराने छोटा झाला नेहमीपेक्षा की आपण त्याला बाहेर काढून घेणार आहोत. तर कढईमध्ये पुन्हा मी तूप घालत आहे आणि जो आपण 1 वाटी गूळ घेतला होता हा तुकडे करून घेतलेला आहे आणि हा केसर गूळ आहे. ह्याची टेस्ट फार छान आहे. मिळाला तर शक्यतो हाच गूळ घ्या आणि हा आपल्याला तुपामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आणि पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. असाच आपल्याला हा वितळून घ्यायचा आहे आणि एकसारखं असं हलवत राहायचं आहे न हात थांबवता. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळ्या प्रोसेस आपल्याला ह्या मंद गॅसवरच करायच्या आहेत. अजिबात गॅस कुठेही मोठा करायचा नाही. सगळी रेसिपी आपल्याला मंद गॅसवर करायची आहे. हे पहा गूळ वितळलेला आहे आणि गुळाला जे आहे एक प्रकारचे बुडबुडे आलेले आहेत. असे बुडबुडे आले की एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा गूळ जो आहे थोडासा असं ओतायचा आणि ओतल्यानंतर हे असं हलवून पाहायचं लगेच. हे पहा ह्याची जर अशी गोळी तयार झाली तर म्हणायचं की आपला पाक व्यवस्थित झालेला आहे. याच्यामध्ये पहा आपण जे गव्हाचं पीठ सुरुवातीला भाजून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. वेलची पावडर होती ती टाकायची आहे आणि ड्रायफ्रुट्स होते ते पण टाकायचे आहे त्याच्यामध्ये. सोबतच आपण जे गाजर किसलं भाजून घेतलं होतं तेही टाकायचं आहे आणि सगळ्यांचा आता एक गोळा असा आपल्याला तयार करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं आपला गोळा जो आहे थोडा दाटसर होत आहे तर या ठिकाणी तुम्ही 2 चमचे तूप अजून घालू शकता. त्याने तुमचं मिश्रण अजून चांगल्या प्रकारे व्यवस्थित असं जुळून येईल. हे पहा आता हे जे आहे असं कढई सोडायला लागलं, असं गोळा तयार व्हायला लागलं की म्हणायचं आपले मिश्रण जे आहे पूर्णपणे रेडी झालेलं आहे. पहा
असा गोळा झाला की समजायचं आपलं मिश्रण जे आहे पूर्णपणे परफेक्ट झालेलं आहे। आता आपण ही कढई खाली काढून घेऊयात। हे पहा, हे कढईतलं मिश्रण जेव्हा कोमट असेल, अगदी त्याला थंड होऊन द्यायचं नाही, जेव्हा कोमट असेल तुमच्या हाताला जितका चटका सहन होईल इतकं ते गरम पाहिजे। आणि या ठिकाणी बघा मी गाजर सुरुवातीला घेतलं होतं परतून, ते याच्यामध्ये घेत आहे, साचा घेतलेला आहे मी। या साच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जे आहे गाजरचे तुकडे जे आहेत असे टाकून घ्यायचे आहेत। हे पहा, असं याच्यावरती गाजर लावून घेतलेले आहे मी। आणि हे जे आहे आपलं मिश्रणाचा गोळा तो याच्यावर थोडासा दाबून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून जे गाजर आहे ते हलणार नाही। असं दाबून घ्यायचा आहे हा गोळा। असं दाबून झाल्यानंतर त्याला जे असं फिरवून घ्यायचं आपल्या हातावरती आणि हे जे आहे असं हे लॉक करायचं आहे। आणि मग आपल्याला याच्या आतमध्ये असं हा जो गोळा आहे आपला मिश्रणाचा पुन्हा याच्या आतमध्ये आपल्याला असा दाबून घ्यायचा आहे, अगदी टोकापर्यंत दाबायचं आहे, म्हणजे जे आहे आपल्या मोदकाचं जे आहे नाक निघेल चांगलं। आणि हे मिश्रण असंच आपल्याला याच्या आतमध्ये असं दाबत दाबत जायचं आहे। हे पहा, आता आपण त्याला खोलून पाहूयात, साच्यातनं आपण बाहेर जो आहे आपला मोदक काढून पाहूयात। आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम दिसत आहे आणि चवीलाही तो तेवढाच छान लागतो। पाहू शकता तुम्ही आपला हा गाजराचा मोदक किती सुंदर झालेला आहे। असा गणपती बाप्पांपुढे जेव्हा तुम्ही ठेवाल बघा किती सुंदर दिसेल आणि खाणाराही खूप आवडीने खाईल। हे पहा, पाहू शकता किती सुंदर असा मोदक झालेला आहे आपला। तुम्ही या पद्धतीने नक्की घरी बनवा, खूप छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो। याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेत आहे। हे पहा, आपले गाजरापासून मोदक तयार झालेले आहेत। पहा, रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा, खूप छान लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते। तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। चला तर भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा। थँक्यू, धन्यवाद।